नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सुरुवातीलाच, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणखी व्हिडिओ तुमची मिस होणार नाही. तर आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केली एका विचित्र योगाची, ज्यामध्ये मीन राशीमध्ये 6 ग्रह प्रवेश करत होते आणखी त्याचे अनिष्ट परिणाम वेगवेगळ्या लग्न राशीसाठी आपण पाहिले. आता आपण पाहणार आहोत आगामी काळात येणारा आणखी एक अशुभ योग, अशुभ किंवा एक मोठा योग बोलू शकतो आपण. आणखी त्याबद्दल जास्त लोकांमध्ये भीती असतेही. तो आहे कालसर्पयोग. तर कालसर्पयोग म्हणजे काय? तर राहू आणखी केतू याच्यामध्ये सगळे ग्रह आले तर कालसर्पयोग होतो. तर या कुंडलीमध्ये तुम्ही पाहू शकताय, फक्त प्लुटो ग्रह हा बाहेर आहे. बाकीचे ग्रह राहू आणखी केतू याच्या कैचीमध्ये आहेत. आणखी त्यामुळे हा कालसर्पयोग होत आहे. प्लुटो बाहेर असला तरी पण महत्त्वाचे ग्रह हे कालसर्प योगासारखे अडकलेले आहेत. आणखी त्यामुळे त्याचा फलादेश त्याप्रमाणे येईल. प्लुटो हा ग्रह शास्त्रज्ञांनी पूर्णतः शोध लावलेला नाही, त्यामुळे त्याचा फलादेश पूर्णतः गृहीत धरला जात नाही. त्याच्यामध्ये संशोधन बाकी आहे. त्यामुळे प्लुटोला आपण जर सोडला तर हा पूर्ण कालसर्पयोग आहे. आणखी हा एक तृतीय जन्मातील मोठा दोष आहे. म्हणजेच ह्या कालावधीनंतर, म्हणजेच आता ही तारीख पाहिली आपण, साधारण 25-26 एप्रिलच्या आसपास जी तारीख आहे त्या काळामध्ये कालसर्पदोष येत आहे. तो साधारणतः चंद्र जोपर्यंत कन्या राशीमध्ये आहे तोपर्यंत राहील. त्याच्यानंतर तो कालसर्पयोग निघून जाईल. म्हणजे ह्या काळाची मुले जन्माला येतील. साधारणतः चंद्र साधारणतः 1, 2, 3, 4, 5 आणखी 6 म्हणजे चंद्र 2.25 दिवस एका राशीत असतो. 6 म्हणजे साधारणतः 15-1 दिवस हा योग चालू राहील. म्हणजे या काळात जी बालके जन्माला येतील त्यांना सगळ्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग हा असणार आहे. तर यावर काय उपाय करायचा हे त्यांनी ठरवायचे आहे. जाणकाराकडून सल्ला घ्यायचा आहे. कोणतीही गोष्ट अज्ञानाच्या भरात करू नये, कारण आपल्याला त्याचे परिणाम माहीत नसतात. त्यामुळे पूर्ण विचार करून तारतम्याने तुम्हाला कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी वापरला पाहिजे. लोक म्हणतात म्हणून तुम्ही तो करू नका कुठलाही उपाय, कारण त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो. आणखी या कालसर्पयोगामध्ये जो मीन राशीमध्ये जे गोळा झालेले ग्रह ते देखील चालू राहतील. त्यामुळे खूप अनिष्ट परिणाम होऊ शकतो या कालसर्पदोषाचा, कारण ग्रहांची स्थिती देखील खराब आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सावध राहणे आवश्यक आहे. आणि हा कालसर्पयोग एखादी बिमारी किंवा आजार आणू शकतो, की त्यामुळे पूर्ण जगामध्ये हाहाकार माजू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त विचार करण्याची गरज नाही, अतिविचार करण्याची गरज नाही. आपल्याला बस सावध राहायचे आहे, लोकांना सावध करायचे जेणेकरून त्यांना याचे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये गुरु हा ग्रह फास्ट एका वर्षामध्ये 3 राशीमध्ये जाणार आहे. हा प्रतिकूल शुभ नाही आहे, अशुभ प्रकार आहे. याच्यामुळे कोणता तरी आजार पसरू शकतो, उद्भवू शकतो. आणखी तो 15 मेच्या आसपास आजार बाळगण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे, सावध राहणे आवश्यक आहे. कारण जास्त निष्काळजीपणा केला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागू शकतात. तरी ते दिलेले अंश त्याप्रमाणे हा कालसर्प दोष होत आहे. तर त्यामध्ये याचा जास्त बाऊ करण्याची गरज नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये कोरोनासारखा नवीन आजार उद्भवू शकतो. आणखी त्याचे परिणाम खूप होऊ शकतात, दूरगामी होऊ शकतात. आणखी त्याचा पूर्ण विश्वावर परिणाम होऊ शकतो, कारण या जगामध्ये खूप वाईट गोष्टी झालेल्या आहेत. आणखी त्याची सजा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे आजार येतच राहतात. आपल्याला फक्त सावधान राहायचे आहे, सावध राहायचे आहे, सोशल डिस्टन्स मेंटेन करायचे आहे. आणखी आपल्याला पुढे जायचं आहे, कारण जीवन हे चालतच राहणार आहे. परंतु विनाकारण रिस्क घेणे हे चांगले नाही. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणखी
ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण नॉलेज मिळालं तर मिळू शकते आणि त्याचा ते फायदा होऊ शकतात. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.